रामनगरीला ब्लॅक कॅट कमांडोचं सुरक्षा कवच, दहशतवादाच्या संभाव्य धोक्याचा विचार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। मुंबईत बांगलादेशींकडून लोकसभेसाठी बनावट पासपोर्टच्या आधारे मतदान, जुहूमधून एटीएस कडून 4 बांगलादेशींना अटक। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेबाबत उद्या मंत्रालयात बैठक, अनिल पाटील आणि मंगलप्रभात तोडा राहणार उपस्थित। दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यासाठी बैठकीचं आयोजन। नागपूर कारागृहात कैद्याच्या टोळीयुद्धात 4 जण जखमी, एका कैद्याच्या प्रेयसीबद्दल अपशब्द काढल्यानं 2 गटात राडा। राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सांभाळणं कोंबड्या पाळण्या इतकं सोपं नाही, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या भूषण पवार यांचा रोहित पवार यांना अप्रत्यक्ष टोला। रामटेक विधानसभेच्या जागेवरून आघाडीमध्ये बिघाडीचे संकेत, जागा काँग्रेस लढणार, रश्मी बर्वे यांचा दावा, जागा शिवसेनेचीच, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून प्रतिदावा। फडणवीसांचे विश्वासू आमदार राजेंद्र राऊत यांनी रात्री घेतली मनोज जरांगे यांची भेट, गावकऱ्यांच्या आणि डॉक्टरांच्या आग्रहाने उपचार घेण्यास जरांगे तयार। राज्यात पुढील 15 तास पावसाचा हाय अलर्ट, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज, तर मुंबई आणि पुण्याला पावसाचा येलो अलर्ट। जुन्नरमध्ये पुराच्या पाण्यात वाहन चालवणं पडलं महागात, स्थानिकांनी साखळी करून तरुणाला वाचवलं। मुंबई गोवा महामार्गावर दरडीचा धोका कायम, रस्त्यालगतचा डोंगर भाग अति धोकादायक, प्रशासन आणि बांधकाम विभागाचा मात्र कानाडोळा। सोलापुरात आठवड्यापासून सलग पाऊस सुरूच, भाजीपाल्यांचे दर कडाडले, कोथिंबीर, टोमॅटो, मिरची, भेंडी, गवारीचे दर वाढले। महाविद्यालयांना वर्षातून 2दा प्रवेशाची मुभा, जुलै, ऑगस्ट आणि जानेवारी, फेब्रुवारीत प्रवेश देता येणार, यूजीसीचा मोठा निर्णय। पुण्यात आषाढी वारीसाठी 350 विशेष एसटी बसेसची सुविधा, राज्यातून 5000 जादा बसेस पाठवण्याचं नियोजन।